घरातला गॅस अचानक संपला की आज आपली धांदळ उडते. पण हाच प्रसंग पाहताना घरातील ज्येष्ठांच्या मनात मात्र एक वेगळीच आठवण येते. त्यांच्या काळामध्ये रॉकेल हे फक्त एक इंधन नव्हतं, तर त्यांच्या संघर्षाचा, अभ्यासाचा आणि जगण्याच्या प्रवासाचा एक निशब्द साथीदार होता. आज जर अचानक वीज गेली आणि इन्व्हर्टरने साथ सोडली तर आपण मोबाईलने टॉर्च लावून गरजा भागवतो. पण काही दशकांपूर्वी अशी सोय नव्हती. तुम्हाला तर माहिती आहे, लोड शेडिंग हा शब्दही परिचित नव्हता, कारण अंधार हा जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. त्या काळामध्ये अनेक मुलांनी अभ्यास कंदिलाच्या मंद उजेडात केलेला आहे. संध्याकाळ होताच कंदील साफ करणे, त्या रॉकेल आहे की नाही पाहणं आणि साफ वाद बसवणं ही रोजची सवय झालेली. कारण ह्या कंदिलाने फक्त प्रकाशाचं साधन नव्हतं, तर आपल्या जीवनाचा एक प्रवासाचा एक मोठा साथीदार होता. त्यातून पडणारा पिवळसर उजेड आणि रॉकेलचा एक वास त्यांच्यासाठी सुगंध होता. आजच्या पिढीला तो वास त्रासदायक वाटेल, पण त्या काळात तोच सुगंध म्हणजे घरपणाचा एक सुगंध होता. स्टोव पेटवताना होणारा प्रयत्न आणि त्यातून येणारा असा आवाज आठवतो का तुम्हाला? ही घरात एक जिवंत असलेली खूण होती. रायसिंगसाठी लागणाऱ्या लांब रांगा, कार्डावर शिक्का मारण्यासाठी जी धडपड होती, ही सगळी वेगळीच कहाणी आहे. कॅनडाचा शास्त्रज्ञ अब्राहम गॅसनर यांनी कोळशापासून तेल तयार करण्याची पद्धत शोधली आणि कॅरोसिनचा जन्म झाला. 1854-55च्या सुमारास हा शोध लावला. या एका शोधामुळे केवळ घराघरात प्रकाशच पोहोचला नाही, तर पर्यावरणाचाही भरपूर रक्षा झाली. विज्ञानाचा हा शोध सामान्य माणसाच्या जीवनातले एक आशेचा किरण होता. कदाचित गॅसनर यांनी कल्पनाही नसेल केली की त्यांच्या शोधामुळे भारतातील एका दुर्गम गावामध्ये अभ्यासासाठी एक उजेड होणार आहे आणि जो मुलगा अभ्यास करेल तो पुढे डॉक्टर आणि इंजिनियर बनेल. विज्ञान असा कधी कधी शांतपणे उजेड करतो. आज गॅस, वीज आणि इंडक्शनच्या घेरात आपण जगत आहोत, पण घरातल्या एका जुन्या पेटीत माळ्यावर धुळीत माखलेला कंदील दिसेल किंवा एक स्टोव असेल तर आपल्या जुन्या आठवणी जिवंत होतात. तुमच्या घरात आहे का असं काही तुम्ही जपून ठेवलेलं आहे? जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. भेटूया परत थोडीशी मनात घेऊन. तोपर्यंत जय हिंद.